नागपुर से एक बड़ी खबर सामने आई है। कुख्यात अपराधी नरेश अंकालू महिलांगे को नागपुर पुलिस ने एमपीडीए एक्ट के तहत 1 साल के लिए कोल्हापुर भेज दिया गया है। 28 वर्षीय नरेश महिलांगे पूजाराम वाड़ी का निवासी और डिप्टी सिग्नल थाना क्षेत्र में सक्रिय था। वो पिछले कई वर्षों से वसूली चोरी, जबरन चोरी, घर चोरी, वसूली जैसे गंभीर अपराधों में लिप्त था। यह सिर्फ यही नहीं, वो अपने साथियों के साथ हथियार लेकर क्षेत्र में खुलेआम घूमता था और आम जनता के बीच डर और दहशत का माहौल बना रहा था। इस मामले में पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेशानुसार एमपीडीए कानून के अंतर्गत आरोपी को 1 वर्ष के लिए कोल्हापुर जेल में स्थानबद्ध किया गया है। इस कार्रवाई को पुलिस थाने कलमना की टीम ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में सफलतापूर्वक अंजाम दिया। नरेश अंकालू महिलांगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आमच्या पोलीस स्टेशन कळमना हद्दीतला आणि 2012 पासून तो घरफोडी, चोरी, वाहन चोरी यासारखे गुन्हे करत आहे आणि जवळपास 100च्या वर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। तो नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, आजूबाजूचे जिल्हे तसेच छत्तीसगड राज्यात सुद्धा त्यांनी मोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत, परंतु आतापर्यंत त्याच्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई झालेली नव्हती आणि त्यामुळे तो त्याचा फायदा घेऊन बेल झाली की लगेच तो आपलं चोऱ्या करायचं काम सुरू करायचा। त्यामुळं समाजात सुद्धा त्याचे एक भीतीचं वातावरण त्याच्याबाबत निर्माण झालेलं होतं। त्या आमच्या पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध त्यांनी आमच्या पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केली आणि आम्ही त्याला त्या गुन्ह्यात अरेस्ट केलं आणि त्यानंतर आम्ही एमपीडीए ॲक्ट अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली आणि आम्ही खूप मेहनत, आमच्या स्टाफने खूप मेहनत घेऊन त्याच्या विरुद्ध एमपीडीए ॲक्ट अंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि त्याला 2 दिवसापूर्वी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंघल सर यांनी 1 वर्षाकरता स्थानबद्ध केलेलं आहे आणि आता त्याला कोल्हापूर जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे एक कुख्यात आरोपी 1 वर्षाकरता स्थानबद्ध झाल्यामुळे खूप चांगली कामगिरी आहे ही आणि 1 वर्ष तरी त्या घरफोड्यांपासून दूर राहील हा प्रदेश।